15 ते 20 दिवसापूर्वी आम्ही हे प्रोडक्ट वापरलं सेटिंगच्या आधी युनिमॅटो म्हणून. तर इतके छान रिझल्ट आले की सगळ्या गाठी एकदम जळून खाक झाल्या त्या. पण त्यानंतर जेव्हा झाड सुधारलं तेव्हा त्याच्यानंतर एकदम आपण इतके फ्रेश शेड बघू शकतो. नमस्कार. 8 महिन्याचं जवळजवळ पेरूचं झाड झालं आपलं आणि 35 काळे आता ही झाडाला सेट झाली. काळ्या सेट होणं पेरूमध्ये आणि फुगवणं हा फार मोठा इश्यू नाही. पेरूचा इश्यू फक्त निमेटोड आहे. ज्याला निमेटोड सांभाळता आला तो शेतकरी पेरू बागायतदार झाला. कारण पेरू हे पारंपरिक फार जंगली झाड आहे, सर्वांना माहिती आहे. त्याला पेरू येतात. आमचं एक जुनं झाड आहे लखनौचं, त्याला कमीत कमी 5 कॅरेट पेरू येतात आपोआप. तर आपल्याला सगळ्यात जास्त पेरू शेतकऱ्यांना लक्ष द्यायचं आहे निमॅटोडवर. 15-20 दिवसापूर्वी आम्ही हे प्रोडक्ट वापरलं सेटिंगच्या आधी युनिमॅटो म्हणून. तर इतके छान रिझल्ट आले की सगळ्या गाठी एकदम जळून खाक झाल्या होत्या. त्यानंतर जेव्हा झाड सुधारतं तेव्हा त्याच्यानंतर एकदम आपण इतके फ्रेश शेल्डी आपण बघू शकतो. निमॅटोड एकदा मरून गेला की शेल्डी आपोआप एकदम फ्रेश चालतात आणि फ्रेश शेंडा चालला की समजून घ्यायचा आपल्याकडे निमॅटोडचा पूर्ण कंट्रोल आलाय. हा यानं जो झटका मारला युनिमॅटोनं त्याच्याबरोबर आपण त्यांचा साबण पण घेतला होता. त्यानंतर हे त्यांचं युनिट्रिक वापरल्यामुळे नवीन मुळ्या फुटल्या आणि झाड फ्रेश झालं. विषय त्या मुळ्या फुटण्याचा नाही, मुळ्या तर फोडण्याच्या आपल्याला कुठल्याही फुटणार आहे. पण युनिमॅटोनं जे काम केलंय ते 100% निमॅटोड केलंय आणि फार बाहेरच्या औषधापेक्षा फार अर्ध्याच किमतीत असं आपल्याला चालेल. आणि निमॅटोडचं 100% काम एक नंबर काम कंट्रोल करण्याचं केले. तर एकदा शेतकरी बांधवांनी नक्की युनिमॅटो नाव त्याचं ठेवून एकदा निमॅटोडला प्रयोग करायला काय हरकत.